1936 साली रिलीज झालेल्या संत तुकाराम या ब्लॅक अँड व्हाईट सिनेमातील हे शेवटचं दृश्य अनेकांच्या मनावर कोरलं गेलं असेल. तुकाराम महाराज पुष्पक विमानात बसून सदैव वैकुंठी गेले असंच आपण आजवर ऐकत आलो आहोत. पण खरंच संत तुकाराम वैकुंठाला गेले का, हा प्रश्न गेली 4 शतकं महाराष्ट्रात दबक्या आवाजात विचारला जातो. आजपर्यंत कोणी कीर्तनातून या प्रश्नाला वाचा फोडली, कोणी पुस्तकात दाखले दिले आहेत, तर कोणी तुकारामांची हत्या झाली असं जाहीरपणे मांडणी केली. संत साहित्यांचे अभ्यासक आणि संत तुकाराम यांचे वंशज डॉक्टर सदानंद मोरे यांनी तुकारामांच्या वैकुंठ गमन किंवा हत्येविषयी कोणतेही पुरावे उपलब्ध नसल्याचं म्हटलंय. पुरावा नसताना याचा राजकारणासाठी उपयोग करून घेऊ नये असं देखील त्यांनी म्हटलंय. गेली 100 वर्ष सत्यशोधक आणि ब्राह्मणोत्तर चळवळीच्या अभ्यासकांनी तुकारामांच्या हत्येचा आरोप अनेक वेळा केलेला असतानाही त्यांचा BBC मराठी न्यूजशी बोलताना म्हटलेलं आहे, जुन्या सिनेमात रंगवलेले साधे भोळे तुकाराम वास्तवात ते तसेच होते का? लेखक आणि विचारवंत डॉक्टर A.H. साळुंखे लिहितात, तुकारामांच्या बहुतेक चरित्रकारांनी आपल्याला उभी केलेली त्यांची प्रतिमा त्यांच्या मूळ व्यक्तिमत्वाशी सुसंगत नाही. डॉक्टर साळुंखेंनी विद्रोही तुकाराम हे चरित्र लिहिलंय. तुकाराम म्हणजे दिवाळा निघाल्यामुळे असहाय्य होऊन ईश्वराच्या भक्तीकडे वळालेला, नीटपणे संसार करू न शकलेला, सदैव टाळ कुटत बसलेला, व्यवहार शून्य भोळा बाबडा किंबहुना बोळसट संत असं काहींचं त्यांचं चित्र अनेकदा आपल्यासमोर उभे करण्यात आले. वस्तुस्थिती अशी आहे की येथील समाजमनावर प्रभाव गाजवत असलेल्या एका उद्दाम, अहंकारी आणि धर्माच्या नावावर अनितीचा बाजार मांडणाऱ्या धर्मसत्तेला कडे आवाहन देणारा हा संत म्हणजे एक महान लढवय्या होता. अनेक चित्रकारांनी सिंहाचं चित्रण शैलीच्या स्वरूपात केल्याचं साळुंखे सांगतात. लेखक आणि विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी धर्म आणि भक्ती संप्रदायावर 3 ग्रंथ लिहिलेत. जगभरातल्या अनेक संतांमध्ये तुकाराम बीज हे सर्वश्रेष्ठ संत असल्याचे कसबे BBC बोलताना म्हणालात. तुकारामांचा मृत्यू नेमका कसा झाला हे कोणालाच सांगता आलेलं नाहीये. उपलब्ध साधन सामग्रीवरून मंबाजी गोसावी यांना छळत होता हे उघड आहे. तसेच तुकारामांचं लेखन संपवण्याचं काम काही शक्ती करत होत्या. जोपर्यंत त्यांच्या मृत्यूचं गूढ उलगडत नाही तोपर्यंत तुकारामची हत्याच झाली आहे असं माझं मत आहे. संत तुकाराम हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर 76 वर्षांनी असलेल्या तुकाराम या सिनेमात जादू आणि चमत्कार दाखवण्यात आलेले नाहीत. संत तुकारामांनी आपल्या अभंगातून अंधश्रद्धेवर घणाघाती हल्ले केले होते असे प्रसंग दिग्दर्शकांनी विचारले आहेत. नव्या सिनेमातल्या एका महत्त्वाच्या सीनमध्ये रामेश्वर भट आणि मंबाजी गोसावी धर्मपीठाचा आदेश घेऊन तुकारामांकडे येतात आणि आम्ही पंडित काय मेलो की काय असं विचारत, रामेश्वर भट तुझ्या वक्तव्यामुळे सगळ्या परस्परांविषयी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला, यावर उत्तर देण्यासाठी फाल्गुन मध्य नवमीला धर्मपीठासमोर हजर राहा असं तुकारामांना बजावतात. आरोपाला उत्तर देण्यासाठी तुकाराम धर्मपीठासमोर उभे राहतात आणि ज्ञान मिळवण्याचा अधिकार सर्वांना आहे असं ठणकावून सांगतात. तुकारामांच्या निर्भीड आणि स्पष्ट वक्तेपणावर संपूर्ण सभागृह स्तब्ध होते.